त्याला जेवण खाऊ घालतात. बऱ्याच कमी लोकांना हे माहीत असेल. आता आम्ही वकील आहेत. आम्ही त्या वाईट व्यक्तीची केस घेतली म्हणून आम्ही वाईट आणि खराब. तर तुम्ही कुठल्या धुतळ्या तांदळाचे. एक छान गाणं होतं, की इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहिला पत्थर मारे. तर काय होतं, तुमचा जो टॅक्स कापला जातो ना, त्याचा एक हिस्सा त्या आरोपीच्या जेवणावर खर्च होतो. मग तुम्ही डायरेक्ट सांगा ना सरकारला, की आमच्या ह्याच्यातून त्याला अन्न द्यायचं नाही, त्याला मारायचं तिथंच उपाशी. नाही, पण तुम्ही त्याला खाऊ घालणार आणि त्याची केस मी लढली म्हणून मला बदनाम करणार. महाराष्ट्राचे एक आयडियल वकील आहात. जर तुम्ही आमच्या विरोधातल्या इनडायरेक्टली केसेस घेताय, जसं आता स्वारगेटचं प्रकरण झालं, त्यावेळेस आरोपीची बाजू तुम्ही मांडताय ना. हो, जो माझ्याकडे येणार त्याची मी बाजू मांडणारच ना. तो आरोपी आहे, नाही आहे हे कोर्ट ठरवेल. बरं, माझ्याकडे एखादा आला, "ओ साहेब मी मर्डर केलंय." मी त्याला तिथं फाडायला कोण मारायचं का? "ए मर्डर केला, इकडे चला आतमध्ये." नाही ना. त्याची बाजू मांडणे. मी ॲडव्होकेट आहे. त्याने मर्डर केला, कुठल्या परिस्थितीत केला, काय केला, त्यामागे त्याची भावना काय होती, तो हॅबिच्युअल आहे, त्याने केलं आहे, ह्या गोष्टी आल्या म्हणून त्याला शिक्षा झाली कोर्टाने. तर कोर्ट ह्या गोष्टी सुद्धा तपासतं. की ते आज मनोज जरांगे पाटील आहेत आज. पण माझ्यासाठी पहिल्यापासून ते दादा आहेत. माझे एक जिवलग मित्र आहेत ॲडव्होकेट गणेश मस्के. ते आणि मी 2012 पूर्वीपासून आम्ही दादांशी ओळख आहे आमची आणि समाजासाठी जे तळमळ त्या व्यक्तीत मी बघितली त्यामुळे आम्ही इम्प्रेस झालो. एक मित्र म्हणून इम्प्रेस झालो आणि ते काम आम्ही करत आणि आजही आम्ही करत राहतो. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे बरेच जे उपकार आहेत त्याची कुठेतरी परतफेड या अनुषंगाने मराठा समाजाची मी सेवा करत असतो. तेच माझ्याकडे येत असेल तर मी का नको म्हणू? तरी बऱ्याच वेळेस कामाचा व्याप असल्यामुळे अजून बऱ्याच केसेसमध्ये मी हे करू शकत जाऊ शकत नाही. आता ते तुम्हाला माहित असेल सियाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून दिलं. तिची लाय डिटेक्टर चाचणी केली जाणार आहे. तर ही चाचणी इल्लीगल आहे. ती करू नका असं म्हणून मी केस दाखल करू शकतो, याचिका करू शकतो, पब्लिसिटी मिळू शकतो. परंतु माझ्याकडे वेळ नाही. पब्लिसिटीच घेतली होती ना. हां, पण रणवीर सिंगची त्यामध्ये चूक होती. साहजिक आहे माझं माझ्या व्यवसायावर खूप प्रेम आहे, काळ्या कोटावर खूप प्रेम आहे. कुणी ह्या कोटावर येईल, बोलेल, भाष्य करेल, तर 100% मग वादविवाद होणार. एवढंच कशाला? सोशल मीडियावर मला ज्या घाण कमेंट्स येतात, त्यामध्ये कोणी आई, बहीण, बापा, भाऊ आणि वकीलवर शिव्या दिल्या, तर मग मी त्याला बरोबर उत्तर देतो. संजय लीला भंसाली म्हणला, "ये काले कौवे कोर्ट को किसने अलाउड किया?" ही त्याची भाषा. मग त्यावरून ती बाचाबाची, तो वादविवाद, कॉन्ट्रोवर्सी झाली आणि जसं जमेल जसं नाही का, मग साहजिक आहे शेवटी कोणीही ऐकणार नाही शिव्या. फक ऑफ वगैरे वगैरे कोण ऐकणार? तर मग जसं जमलं तशी ठेवून दिली. सलमानला तुम्ही कोर्टापर्यंत घेतलं. नाही, मी स्वतः माझा काही वैयक्तिक हे नाहीये. तसंही माझ्या मिसेसचा फेव्हरेट आहे. आज तो मला चांगल्या पद्धतीने ओळखतो देखील. माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि खूप कॉन्ट्रोवर्सी मॅटर होतं. दाखल केलं. कुठेही मला काहीही अपेक्षा नव्हती किंवा हे नव्हतं की ऑर्डर होईल. मी तिळमळीने, पोट तिकडेने ती आर्ग्युमेंट केली आणि कोर्ट म्हणलं, "ठीक आहे, संध्याकाळी ऑर्डर." आणि त्या दिवशी कोर्ट नेमकं उशिरापर्यंत बसलो होतो 6:30 पर्यंत. मी गेलो, मला कोर्टाने बसायला सांगितलं. मी बसलो. ऑर्डर झाल्यावर जजने ऑर्डर दिली. ती मी बघितली आणि माझे हात-पाय असे थरथर होऊ लागले. की इश्यू प्रोसेस अगेन्स्ट सलमान खान, म्हणजे त्याला हजर होण्याची कोर्टाने ऑर्डर केलेली होती. मी बाहेर आलो आणि खूप रडलो. बायकोला फोन करून मी सांगितलं, की "बघ आज आपली गरिबी संपली." म्हणलं. "तू आत्तापर्यंत सांगत होती ना, की तू नाही का कंटिन्यू करतो. तुझा जो माझ्यावरचा विश्वास आहे तो खरा ठरलेला आहे. कोर्टाने तुझ्या हिरोला हजर राहायला सांगितलं." सलमानने मला मॅनेज करायचा प्रयत्न केला होता. परंतु आम्ही इमानदारीने लढलो. तो हायकोर्टात गेला. तिथं तो जिंकला. परंतु आमची इमानदारी जिंकली. आज सुद्धा तो 4 लोकांना, पत्रकारांना सांगतो, की "साला इमानदार आदमी आहे." त्यातल्या रुपालीताई चाकणकरांच्या विरोधात प्रकरण आहे आणि त्या बाजूने कदाचित तुम्ही लढताय असं आमच्या ऐकण्यात आलं. 2 गोष्टी आहेत. एक वेब सीरीज येणार आहे आणि एक चित्रपट येणार आहे. हो. तर जे वेब सीरीजचे गायकवाड आहेत, मी त्यांच्या बाजूने आहे, की जे आमचा टीझर आलेला आहे, YouTubeवरची पिक्चर आहे. तर आम्हालाही ती नोटीस कदाचित येईल. तर आम्ही जे काही आहोत, लीगल बाजू आमची मांडणार आहोत. कारण अशा गोष्टी समोर यायला पाहिजे. आणि कुठली गोष्ट न बघता तुम्ही त्याला नोटिसा पाठवतायत, हे करतायत, हे चुकीचं आहे. तर नक्कीच आम्ही रुपाली चाकणकर यांना कायदेशीर उत्तर देऊ. पर्टिक्युलरली त्या व्यक्तीच्या नावावर नसेल तर काय लीगल ऍक्शन घेता येते? म्हणजे आता जसं त्यातल्या कॅरेक्टरचं नाव 100% वेगळंच असणार आहे. प्रत्येक म्हणजे खरात असं नाव नसणारच आहे, त्याचं दुसरंच काहीतरी असणार आहे. रुपालीताईंच्या ऐवजी काहीतरी दुसरंच नाव असणार आहे. बरोबर आहे. तर मग त्या कसं काय ऍक्शन घेऊ शकतात किंवा त्या कसं काय नोटीस पाठवू शकतात? नाही, व्यक्तीचं चारित्र्य हे व्यक्तीच्या जगण्याचा कणा आहे. म्हणजे ते कसं घेऊ शकतात हे सांगू शकतो. म्हणजे मी आता इथून बाजूने आहे, विरोधी बाजूनेही सांगतो, की व्यक्तीचं चारित्र्य हे व्यक्तीच्या जगण्याचा कणा असतो
आणि जर तो मोडायचा कोणी प्रयत्न केला तर त्यावर तुम्ही टीका भाष्य करू शकता. तुम्ही डायरेक्ट सांगता की बुधवार पेठेत जाताना ह्या गोष्टींची काळजी घ्या. बुधवार पेठेत जर तुम्ही जाणार असाल तर नक्की जा. कारण मी एक गोष्ट सांगतो, बुधवार पेठेतील त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, त्यांच्यामुळं कमी रेप होतात. विचार करा, पुण्यात बुधवार पेठ असताना देखील नसरापूरची घटना का घडते? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, सरकारने वेश्यावृत्तीला कायदेशीर परवानगी द्यावी. वेश्यावृत्ती आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तुम्हाला फक्त बुधवार पेठ दिसतंय. काय दिसतंय? बुधवार पेठ. जो गरीब असेल तो बुधवार पेठेत जातो, जो पैशावाला असेल तो स्पा मध्ये जातो. तुम्ही बातम्या वाचलं असेल की 2 तरुणांना पोलिसांनीच लुबाडले. मगाशी याच्यापूर्वी रेड पडली, जे पोरं होते त्यांना असं रोडवर बसवलं. ज्यांची लग्न होणार होती ती लग्न होणार नाही, त्यांचे फोटो काढले गेले, त्यांचे व्हिडिओ काढले गेले. खाजगी मोबाईलने पोलिसांना फोटो काढायचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट, त्यांना रोडवर बसवलं. हे ह्युमन राईट्स कलमांचा उल्लंघन होता. वेश्या व्यवसाय करणं जरी गुन्हा असेल, त्या वेश्याकडे जाणाऱ्या कस्टमरवर कायदेशीर कारवाई करू शकत नाहीत. करायची असेल तरी त्याला रस्त्यावर बसून ती कारवाई करू शकत नाहीत. त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे. या आपल्या रूढी परंपरा ज्या जुन्या होत्या त्यांचं नवीन आधुनिकीकरण करून हे बुधवार पेठ बनवलं सध्या चालतं. हे इलिगलच आहे. मग सरकार झोपलंय का? तिथे पण लूट केली जाते ना. हो, लूट केली. लूट तर चुकीचं ना, मी लूटचं बोलत नाही. तुम्ही मला बुधवार पेठ लिगल आहे का? मग तर illegal देवदासी वगैरे हा इलिगल तर आहेतच. त्या प्रथा आता कुठेतरी मोडलेल्या आहेत, संपल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आता नुकतं सांगितलं होतं की देह विक्री करा. आहे. तरी कंप्लेन होतात, कारवाई होतात. तिथं जर पकडलं गेलं तर तर कुठला गुन्हा त्यांच्या नसतो. अगेन्स्ट कोणते क्लॉजेस लागतात, काय होतं? बुधवार पेठेत वेश्यागमन करण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही. तो इथे तुम्ही बिंदास जाऊ शकता. मग ह्या पॉइंटमुळे बऱ्याच वेळा तुम्ही हायलाइट होता की बुधवार पेठ एक्सप्लेन करणारा वकील आहेत तुम्ही. यस. तर ज्या लोकांना याची लाज वाटत असेल तर मी सांगतो, मी एक्सप्लेन करतो. यस, कारण तिथं बऱ्याच माता भगिनी माऊली यांना मी कायदेशीर मदत केली. मी 7 ते 8 मुलींचं कायदेशीर लग्न लावून दिलं. ते आज मला बाप, बाबा, काका, मामा म्हणतात. मी काही मुलींचा मामा म्हणून लग्न लावून दिले. क्या फक्त बात. मी तिथं धंदा वाढवण्याच्या नादात नसतो. तिथे गेल्यावर जर मला रिस्पेक्ट, आदर मिळत असेल तर मी का नको जाऊ? मी तिथे वेश्यागमनला नाही जात. प्रॉपर, कारण तिथेही मला माणुसकी दिसते. मला तिथे चांगल्या कथा दिसतात, चांगल्या गोष्टी दिसतात. माझ्यामुळे जर कोणी सुधरत असेल, एखाद्या माता भगिनीचं भलं होत असेल तर का नको करू? आता मी आज घालून नाही आलोय, परंतु मी एका ताईचं लग्न लावून दिलं खास. त्याच्या नवऱ्याने, त्यांनी दोघांनी मला मिळून एक भारी घड्याळ गिफ्ट केलेले. तिरंग्याच्या माध्यमातून असेल किंवा काय केसही तुम्ही फाईल केली होती. येस येस येस, चालू आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ती तिकडे ट्रान्सफर केलेली आहे. मी खाजगी कोर्टात दाखल केलेली आहे. तारीख पण आहे. हार्दिक पांड्या इज द बेस्ट क्रिकेटर. खूप चांगला क्रिकेटर आहे. मीही त्याचा फॅन आहे. परंतु हार्दिक पांड्याने जे केलं ते नॅशनल फ्लॅगचा अवमान होता. मी कुठे चुकीचं असेल तर BCCIने त्याला फटकारलं. त्यानंतर BCCIने एक नवा रूल लागू केला माझ्यामुळं, की ग्राउंडमध्ये गर्लफ्रेंडला घेऊन येऊन चुम्माचाटी असली चाळे करायचे नाही. मी चुकीचा असलो असतो तर हे झालं असतं. हार्दिक पांड्याच्या फॅन लोकांनी बऱ्याच शिवीगाळ केली, अपमान केलं. मला काही फरक पडला नाही. मी ह्या गोष्टीवर आवाज उठवला नसता, आज तो नॅशनल फ्लॅग घेऊन झोपला होता. हीच गोष्ट एका सामान्य माणसाने केली तर काय केली असती? जर वाजेद खाननी सेम ती कृती केली असती तर मला जिहादी, पाकिस्तानी, लांड्या वगैरे वगैरे म्हणून माझं घरदार फोडून टाकलं असतं. महाराष्ट्राचंच म्हणता येत नाही, पूर्ण भारताचा एक खूप मोठा इश्यू आहे. लव जिहाद आमिर खानला माफ आहे. गरीब मुसलमानाने केलं तर ती शिक्षा आहे. याशिवाय मी एक सांगेल की लव जिहादला माझा स्वतःचा बिलकुल विरोध आहे. त्याची 3 प्रमुख कारणं मी देईल, की आज सुद्धा मुस्लिम समाजात अशा बऱ्याच मुली आहेत ज्यांच्या गरिबीमुळं, वय वाढल्यामुळं किंवा काही अडचणीमुळं त्यांची लग्न होत नाहीये. तिला माता, माऊली, आई, बहीण मानणारा माझे राजे, त्यांनी आम्हाला आदर्श शिकवलेले आहे. विचार करा, आम्ही त्यांच्याकडून हे प्रेरणा घेतली की कल्याणच्या स्त्रीला जी त्यांना हे होती, त्याला त्यांनी बहीण, माता म्हणून पाठवून दिली सोळी चांगली बांगडी करून. तर अशी नालायक लोक जर राहून असलं लव जिहाद वगैरे करत असतील तर मी म्हणतो यांना ठेचून मारायला पाहिजे. पाकिस्तानात सुद्धा नाही पाठवलं पाहिजे. नाव घेऊ शकत नाही, पण बरेच असे आहेत जे स्वयं घोषित स्वतःला हे म्हणणारे आहेत. आता वेगळ्या कास्टची निघू लागलेली आहे. 1990 पूर्वी असं म्हणलं जायचं की बरेच आतंकवादी 99% मुस्लिम असायचे. आता आपल्या पॉडकास्टला ती उदाहरणं देऊ शकत नाही. नाहीतर आज जरी आपण केलं, विशिष्ट नाव टाकले किंवा कुठल्याही कास्टला सांगा आतंकवादी,
तर नावं येतील. महेश मोठे काळजाचा विषय आहे माझा. लव्ह यू महेश. महेश माझा मित्र आहे. मी आताच एक व्हिडिओ पण टाकला होता की शहाणे इतिहास वाचतात आणि वेडे इतिहास घडवतात. दुसरी गोष्ट, महेश मोठे याला बिग बॉसच्या सिलेक्शनसाठी बोलवलं होतं, पण त्याला सिलेक्शन झालं नाही काही रिझन्समुळं. त्यानं नुकसान भरपाई मिळवण्यासाठी माझ्याकडे आला होता, जे काही कायदेशीर प्रोसिडिंग आहे. मग नंतर त्याने तो विषय शांत केला. काही असेल समजा, काय शांत केला हे मला सांगता येणार नाही. परंतु महेश मोठेचं जे काही भविष्यातही असेल, लिगली असेल, तर मी महेश उभा आहे. जे तुझं चाललंय ते चालू दे. जग काय म्हणतं आपण दोघं मिळून बघून घेऊ. स्वारगेट प्रकरण आता कुठे पोहोचलंय? स्वारगेट केसमध्ये आरोपीच्या विरोधात चार्ज, आता मध्यंतरी बातम्या आल्या होत्या. मी स्वतः शॉक झालो पेपरला बातम्या की आता अंगलट येणार, बिंगलट येणार, अशा बातम्या लय चालू होत्या पेपरला वगैरे वगैरे. परंतु असं कुठेही नाहीये. आजही न्यायदेवतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. याशिवाय आरोपीने चार्ज फ्रेम केलाय. चार्ज फ्रेम म्हणजे गुन्हा कबूल आहे की नाही, तर त्याने गुन्हा कबूल केलेला नाही. आता पीडितेला सो अँड सो साक्षीदार वगैरे जे आहेत त्यांची यादी ठरलेली आहे. भविष्यात पीडितेला बोलवतील आणि प्रश्न उत्तर चालू होईल. त्या वकिलांनी जर ठरवलं की मी योग्य बाजूचीच केस लढेन, आणि आता तुमच्यासारख्या वकिलांनी ठरवणं म्हणजे खूप इम्पॅक्ट पडतो. म्हणजे तुम्ही केस घेतली की न्यूज होते, तर तुम्ही केस घेताना का विचार करत नाही की मी या बाजूची केस घेतली, पीडितेची केस घेतली, तर तिच्या होणारा अन्याय मी थांबवू शकतो. म्हणजे मला वाटतं याच्यासाठी मग मी आता सांगतो की अशी एखादी केस घ्यायची का नाही घ्यायची, याच्यासाठी मतदानाची प्रोसिडिंग जी आहे ती ठेवायला पाहिजे. म्हणजे जसं एखादा आमदार खासदार निवडून द्यायचा, तर वकिलाने ती केस घ्यायची का नाही घ्यायची याच्यासाठी जनतेकडून वोटिंग ठरवण्यात यावी. त्या आरोपीला तिथं जेलमध्ये डांबून ठेवण्यात यावं. सिनेमातले जे वकील बघतो, जॉली LLB असेल किंवा जॉली LLB 2 असेल, ते एकदम काहीतरी असं अँटिक करायला जातात. म्हणजे सिरियसच ते लढत असतात, सिरियस केस लढत असतात, पण त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्यावर कॉन्ट्राव्हर्सी होतात. मग खरं तर त्यांचा काही संबंध नाही. समजा माझी केस आहे, मी गुन्हेगार आहे, तुम्ही माझी केस घेतली म्हणून तुमच्यावरही हल्ले होतात. असा काय अनुभव आलाय का? ही डोक्यावरची चीर त्याचं मोठं उदाहरण आहे. इथं पायालाही लागलेलं आहे दुसऱ्या वेळेस, हेही उदाहरण आहे. काही छपरी लोकही असतात, फोन करून कंटिन्यू काही लोक त्रास पण देतात, अशांना आम्ही धडा पण शिकवतो. काही फालतू लोक स्वतः बिअर बारमध्ये दारू विकतील, नाही का, म्हणजे दारू विक्रीचा व्यवसाय करतील, पण ते मला शहाणपणा शिकवतील. त्यावेळेस त्यांना कायद्याच्या चौकटीतून काही शिक्षा होऊ शकते का, किंवा होऊ तसा काही शकते ना. क्लॉज आहे का? 18 वर्षाला 1 सेकंद जरी कमी असेल तर त्या पोरीशी 200 मीटर लांब राहा. कारण पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही बसतात तेव्हा पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता असा दृष्टिकोन असतो. तुमच्याकडे तिचे फोटो आहेत, मेसेज आहेत, पुरावे आहेत, ते सगळं बाजूला फेकून द्या. नाहीतर फोटो आहेत, पुरावे आहेत, आम्ही हे करू नाही. ते पोलीसवाले उचलतात, तुमच्या केसमध्येच लावतात, तुम्हाला जेलला पाठवतात. ज्या महिला शिक्षित असून सुद्धा अशा बाबांच्या नादी लागल्या त्या महिला जबाबदार आहेत. म्हणजे त्यांना कॉमन सेन्स आहे. एखाद्या पुरुषाला तुम्ही चुकीचं बोट लावा, तो तुम्हाला फडकन कानाखाली काढेल. मग ह्या महिलांना दिसत नाही. खरातकडे जाणाऱ्या महिला कोण होत्या? फायनान्शियली स्ट्रॉंग. त्यांच्याकडे गरीब महिला गेलीच नाही. जी घरातली घरंदाजबाई आहे ती त्यांच्याकडे गेलीच नाही. ज्याला अति हाव होत्या अशाच पैशावाल्या महिला त्यांच्याकडे गेल्यात. खरातने गरीब महिलांना जवळ पण उभं नाही केलंय. तर त्या महिलांना अजून हाव होती. आता पूजा कशी चालते, पूजा कशी होते हे त्यांना माहीत नाही का? बेसिकली ज्या धर्मात तिने धर्म घेतला तिला सगळ्या गोष्टी माहीत असेल. तर तिला चुकीचं टच होतं, चुकीचा स्पर्श, गुड टच बॅड टच तिला कळत नाही का? एज्युकेटेड, तर त्या संबंधित महिला जबाबदार आहेत. पण उलट अश्लील केलं तिनं तर लावणीला. पोटासाठी काय करावं लागत नाही सर. तिने जे काही केलं ते पोटासाठी केलंय. अश्लीलतेपणा बघू नका. यावेळेस तुम्ही गौतमीला माफ करा. जे काही असेल तर साहजिक आहे सर, ज्या अगोदर प्रेम आहे त्याच्याशी आपण वाईट बोलू शकत नाही. कधी कधी अशा छपरी रील टाकून थोडंसं लोकांना विनोद केलेला किंवा फॉलोवर आलेला काय वाईट आहे? आमिर खाननं 3 लग्न केली, तर त्याला अगदी अजून खूप सारे राजकीय नेत्यांची पण तिथे काही फोटोमध्ये किंवा ह्याच्यामध्ये दिसले. तर असं मोठ्या लोकांच्या विरोधात ऍक्शन होत नाही आणि गोरगरिबांनी साधा सिग्नल तोडला म्हणून कारवाई होते.